सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारमंथन सुरू आहे। फडणवीसांच्या आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा सुरू असल्याचं कळतंय। बाप्पांच्या प्रसादासोबतच नेत्यांना फडणवीसांनी कानमंत्र दिलेला आहे। सरकारच्या लाडक्या बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा असं फडणवीस यावेळी म्हणाले। तर महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा असं देखील त्यांनी सांगितलंय। अधिकाधिक वेळ मतदारसंघामध्ये द्या, मतदारसंघातील अंतिम टप्प्यामधील कामं तत्काळ मार्गी लावा, लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले। या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतो ती म्हणजे महायुतीमधल्या नेत्यांविरोधामध्ये अपशब्द टाळा अशा प्रकारचा कानमंत्र दिलेला आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी। तर आपण आतापर्यंत आणलेल्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर सागर या त्यांच्या निवासस्थानी हा कानमंत्र त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर प्रसादासाठी अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।